आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। एरंडोली जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज ड्रामा, राजकीय गणिते तापली। मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद गट हा यावेळी निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेचा आणि हाय व्होल्टेज ड्रामा ठरणार असल्याचे चित्र सध्याच्या घडामोडीवरून स्पष्ट होत आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजताच सलगर एरंडोली परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे। परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा एरंडोली परिसर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केल्यामुळे राजकीयदृष्ट्या बदलताना दिसत आहे। या विकास कामाच्या जोरावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपकडे वळल्याने भाजपसाठी येथे पोषक वातावरण तयार झाले। भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी सलगरेचे विजय पाटील अनेक वर्षापासून प्रयत्नशील होते। मात्र तानाजी पाटील यांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा विश्वास संपादन करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि जयश्रीताई पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे तिकीट आपल्या पदरात पाडून घेतले। त्यामुळे भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते तसेच अजितराव घोरपडे गट व विशाल पाटील गट नाराज झाले असून त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे। आज अर्ज भरण्यासाठी एरंडोली जिल्हा परिषद गटातून सलगरेचे नेते सुरेश बाबू कोळेकर, विजय बापू पाटील, बाबू गोंडा पाटील, प्रकाश कांबळे, विजय शिंदे, सुनील निंबाळकर, शेखर तवटे, महेश मोरे तसेच बेळंकीचे भैया गायकवाड, आपगोंडा पाटील, राजाराम कोरे, मिरज बाजार समितीचे माजी सभापती दीपक शिंदे, सहदेव कायपुरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गट एकत्र येत भाजपाच्या विरोधात जोरदार लढत देत आहेत। जिल्हा परिषदेसाठी स्नेहल मोरे, पंचायत समितीसाठी सलगरमधून सुजाता विजय पाटील तर एरंडोलीतून विद्यमान डेप्युटी सरपंच सुप्रिया सचिन तवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। काल लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढून अर्ज दाखल केला होता, तर आज त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनीही तितकीच भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती। एकंदरीत एरंडोली जिल्हा परिषद गटात यंदा जोरदार राजकीय सामना पाहायला मिळणार असून येथील निवडणूक हाय व्होल्टेज ड्रामा ठरणार यात शंका नाही। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।